तर माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे। पुण्यामध्ये कोकाटेंविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक बनली आहे। पुण्यामध्ये शरद पवार गटाच्या नेत्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे। योगेश, सागर, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पत्ते खेळत शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून हे आंदोलन केलं जात आहे। माणिकराव कोकाटे यांचा निषेध या ठिकाणी केला जात आहे। आपण पाहू शकतो या कार्यालयाच्या बाहेर रस्त्यावर अशा पद्धतीने रमी त्यासोबत पत्ते या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत आणि माणिकराव कोकाटे यांचा निषेध केला जात आहे। त्यांचा राजीनाम्याची मागणी ही शरद पवार गटाकडून केली जात आहे। आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो सगळे जे काही कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावर बसून पत्ते खेळत आहेत आणि ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातला रमी खेळतानाचा जो काही व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर हे आंदोलन आणि राज्यभरात आंदोलकांकडून निषेध देखील केला जातोय। प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत। काय एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन निषेध आहे की आता माणिकरावांनी काल जाहीर केले की महाराष्ट्र सरकार भिकारी आहे आणि माणिकरावांनी विधान परिषदेमध्ये या ठिकाणी ऑनलाईन रमी खेळून या ठिकाणी दाखवून दिलंय की खऱ्या अर्थाने महाराष्ट्र भिकारी झाल्याने महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने समृद्ध कोण करू शकतो तर माणिकरावांची जुगार नीती। त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती, त्यांनी आज लगेच राजीनामा द्यावा आणि माणिकरावांसारखा एक जुगारी माणूस राज्याचा मुख्यमंत्री करावा। कारण की राज्य जर स्वतः तुमच्या मंत्रिमंडळाचा मंत्री जर म्हणत असेल की हे सरकार भिकारी आहे, याचा अर्थ या ठिकाणी या नवीन जी काय तरुणांची टीम आहे त्यांना जुगाराशिवाय पर्याय नाही। त्यामुळे आपण बघू शकतो मटका आहे, तर पत्ते आहेत, पोकर आहेत जे या ठिकाणी सांगितले जातात। त्याचबरोबर या ठिकाणी पत्त्यांच्या गेम बरोबर या ठिकाणी सोरट आहे, पोकर आहे। ह्या सगळ्या गेम्स काय आहेत की राज्याचा मंत्रीच या ठिकाणी सभागृहात सांगतोय की या राज्याला जुगाराशिवाय काही पर्याय नाही आणि म्हणून या ठिकाणी सरकारचं खरं स्वरूप दाखवण्याकरता कुठं अभय दिलं जात आहे पक्षाकडून, त्यांना निश्चित अभय दिलं जात आहे। मुख्यमंत्र्यांना असा जुगारी मंत्री हवा आहे, त्या माध्यमातून सरकारचं खरं चित्र पुढे जातं याचा मुख्यमंत्र्यांना आनंद आहे। त्याच्यामुळे पार्टी विथ डिफरन्स नावाच्या बीजेपीने आता हे खरं करून दाखवलंय की होय हा जुगारांचा राज्य निर्माण करण्याचं जे मुख्यमंत्री नक्कीच योगेश, त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माणिकराव कोकाटे यांच्या कृतीवर जोरदार हल्लाबोल केला जातोय। धन्यवाद या माहितीसाठी।